श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने आज तुमच्या मनातील ती भीती, ती काळजी नष्ट करणारा हा संदेश जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या जीवनात ती विशेष घटना घडणार आहे, ज्यासाठी तुम्ही देवाकडे विनवणी प्रार्थना करत आहात. तुमचे शत्रू तुमच्यावर चाल करू शकणार नाहीत, कारण देवाची योजना तुमच्यासाठी घडत आहे. सर्व काही देवाने नियोजित केल्याप्रमाणे घडणार आहे. तेव्हा दैवी आशीर्वादांवर, दैवी चमत्कारांवर आणि दैवी ऊर्जेवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती तुम्हाला सहाय्यक होत आहे, ठरत आहे. त्यासाठी आशीर्वाद येत आहेत, ते स्वीकार करा. देव तुमच्या मनातील नकारात्मक भावनेला सकारात्मक करण्यासाठी या संदेशाची योजना करून तुमच्या पुढे देत आहेत. तुम्ही पुढील 5 मिनिटे हा संदेश ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही. तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त देवासोबतचे तुमचे संभाषण आहे, जे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही. पण मनावर घ्या, सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वप्न पाहता, ते स्वप्न पूर्ण केल्या जाईल. येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी असतील. खूप काही अचानक घडणार आहे, जे तुमच्यासाठी लाभदायक, आनंददायक, चमत्कारिक आणि खूप काही तुम्हाला भारावून नेणारं असेल. जर तुम्ही हे सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा. देवाचा आशीर्वाद मला हवा आहे असे टाईप करायला विसरू नका. देव अचानकपणे तुमच्या जीवनात ते चमत्कार घडवून आणतील. अचानक तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या ठिकाणी हवी आहे त्या ठिकाणी वाढ दिसून येईल. अचानक यश तुम्हाला मिळू लागेल. तुमची वेळ येत आहे. आता तुम्ही निश्चिंत असावे. तुमच्या मागच्या ज्या काही गोष्टी ज्या आतापर्यंत तुमच्या मनाप्रमाणे घडत नव्हत्या, त्या देखील आता तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील. तुम्हाला देवांचे आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येतील. ज्या काही आशा आहेत, तुमच्या अपेक्षा आहेत, ते पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत. त्यासाठी सज्ज व्हा. देव तुमची कुठलीही इच्छा अपुरी ठेवणार नाहीत, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, तुमचे जीवन भयंकर नाही. त्या दुःखाच्या गर्देतून उठ. मी तुला विजय देण्याचे वचन दिले आहे. त्या वचनावर विश्वास ठेव. सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका. उठा आणि लढत राहा. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही तुमच्या त्या इच्छांना माझ्यापुढे प्रगट करा. मी तुम्हाला मदत करणार आहे. माझ्या हातात तुझे जीवन आहे. मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे. मी तुझ्यासाठी दररोज सोडत असलेल्या छोट्याशा खजिन्यांकडे लक्ष द्या, कारण ते खजिने तुमच्यासाठीच उपलब्ध होणार आहेत. तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे त्यातून मी ते तुम्हाला मिळवून देणार आहे. चांगल्या कर्मांमुळे तुम्ही अगदी तुमचे जीवन सुख, संपन्नता आणि आनंदाने परिपूर्ण करू इच्छिता, तर मग ते घडेल, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, जे काही खजिन्याकडे लक्ष देत आहेत त्यांच्यावर ते सर्व काही आभार मानतील, कारण देव त्यांना तेच देतील जे त्यांना इच्छित आहे. त्याऐवजी त्यांना इतर मिळणार नाही. दिवसभर जेव्हा तुम्ही खूप काही मेहनत करता, खूप काही कष्ट घेता, तेव्हा तुमच्या हातात येणारी
जी काही पैसे आहेत, रक्कम आहे, ती तुम्ही तुमच्या मनातील रकमेपेक्षा कमी पाहता, तेव्हा देव तुम्हाला अधिक वाढीसह आशीर्वाद प्रदान करतात आणि तुमच्या गरजा जाणून तुमच्या दिशेने ते आशीर्वाद, ते भरभराटीचे, ते भक्कमतेचे आशीर्वाद पाठवू इच्छितात. जर तुम्ही सहमत असाल तर आत्ताच ते आशीर्वाद तुमच्या दिशेने, तुमच्या मार्गात पाठवले जातील. जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो, मला वाढ हवी आहे असे टाईप करा. तुम्ही पाहाल तुमची आर्थिक संपन्नता वाढवल्या जाईल. तुम्ही आजपर्यंत ज्या काही कमतरता सहन करत होतात त्यातून तुम्हाला काही वाढीचे मार्गही काढून दिल्या जातील. देव निष्ठुर नाही, देव प्रेमळ आहे, देव आपुलकीने भरलेला आहे. देव तुमच्यासाठी मदतीचा हात देत आहे, यावर विश्वास ठेवा. देव तुमची मदत करत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उच्च स्तरावर नेत आहे, ज्या ठिकाणी आज तुम्ही स्वतःला कमी पाहत आहात. देव म्हणतात, स्वतःला कमी लेखू नकोस, मी तुझी मदत करायला इथे निरंतर उपस्थित आहे. देव म्हणतात, बाळा, गोष्टी कशा चालवाव्या या मला माहीत आहे. तुझ्यासाठी कशा तऱ्हेने त्या चालवाव्या हेही मला माहीत आहे. तुझ्या भूतकाळात खूप काही गुंतून राहू नकोस. त्या ठिकाणी काही ठिकाणी तुला अपयश प्राप्त झालेले आहे. वारंवार भूतकाळाचा विचार करून तू त्या खूप काही नैराश्यात राहशील. त्यापेक्षा पुढील भविष्याचा विचार कर, कारण भविष्यात मी तुला सुखद अनुभव देऊ इच्छितो, तुला आनंद देऊ इच्छितो, तुला हवी असलेली प्रगतीही देऊ इच्छितो. तू जर सज्ज असशील तर ती तुला मिळेल. त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील. देव म्हणतात, बाळा, घाबरू नको. योग्य वेळेत मी तुला ती विश्रांतीही देणार आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमीही असेल, कारण देव तुमची काळजी घेत आहे, तुम्हाला हवे असलेले पाठवत आहे. सकाळी देव तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहे की तो तुमच्या शत्रूंना धक्का देईल आणि त्या जागी तुम्हाला ठेवेल, कारण त्यांनी तुमच्या शत्रूचे जे काही विरोधाभास आहेत ते पाहिले आहेत, जे काही नकारात्मक आहे ते पाहिले आहे. म्हणून देव आता त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन ठेवू इच्छितात, ज्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला खाली पाडू इच्छितात. देव म्हणतात, जे कोणी तुला खाली पाडू इच्छितात त्यांना आता देवाच्या कोपाला सामोरे जावे लागेल. देव त्यांचीच साथ देतात जे खऱ्या मार्गाने चालतात, जे सत्याच्या मार्गाने चालतात. देव म्हणतात, बाळा, मी यापूर्वीही तुझ्यासाठी काही संधी पाठवल्या होत्या आणि इथून पुढेही काही पाठवणार आहे. त्यात ज्या परिस्थितीनुसार परिवर्तन घडून आले आहे ते स्वीकार कर आणि त्या सर्व काही चमत्कारासाठी स्वतःला तयार कर, कारण ते आता घडणार आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे. आयुष्यात खूप काही सुखद अनुभव घेण्यासाठी तयार व्हा. त्या आनंदांना निमंत्रण देण्यासाठी तयार व्हा. सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी, वाढीसाठी केल्या जात आहे हे विसरू नका. देवांचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे, तेव्हा पुढे जा आणि आशीर्वाद प्राप्त करा. स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल, जर तुम्ही ऐकला असेल तर सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद प्राप्तीचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत. स्वामी माऊली तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.